ह्या GRला जाणीवपूर्वक उल्लंघन करून अशा पद्धतीमध्ये सांगली शहरामध्ये नव्हे, जिथं जिथं इस्लामपूरचं आता पुन्हा जरा तुष्टीकरणाचं काम केलं, शासकीय गाड्यांच्यावर, आपल्या जाणाऱ्या एस टी महामंडळांच्या गाडीवर किंवा कुठल्याही ठिकाणी असं जाती तेढ निर्माण करण्याचं काम कोण जर करत असतील तर त्यांना जसं उत्तर आता आम्ही हे इस्लामपूर तुडवून केलेलं आहे तसं त्यांना त्या भाषेत आम्ही उत्तर देईन ह्याची शुभप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आम्ही त्यांना चेतावणी समजावी। अखंड महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नावाचं कुठेही जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर त्याची दखल तिने आत्ताच्या या क्षणापासून घ्यावी। काल रात्री सांगली शहरामध्ये जो डिजिटलवाला आहे कोल्हापूरचा, ज्याला हे टेंडर दिलेलं आहे, हे विना परवाना असून सुद्धा त्यानं काल कोणाला माहिती न देता परस्पर येऊन हे ईश्वरपूर शासनाच्या GRमध्ये नाव केलेलं असताना सुद्धा परस्पर येऊन त्याने इस्लामपूर हे केलेलं आहे। यामध्ये कोणताही आयुक्तांची परमिशन नाही आहे बोर्ड लावण्यामध्ये। सांगली शहरामध्ये जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत। आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने त्यांना अल्टिमेट देतो की उद्यापर्यंत सांगली शहरातले ज्या ठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत हे जर सर्व उद्यापर्यंत जर आज संध्यापर्यंत जर नाही काढले तर आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगली शहरातले सर्व जिथं हे बोर्ड लावलेले आहेत इस्लामपूर नावाचे तिथं काढून फाडून जाण्यात येतील, हा आमचा इशारा आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।